हॅलो, हाय, नमस्कार. मी ऋतुजा जुन्नरकर. आता स्वतःबद्दल सांगायचं म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही मला अनेक रियालिटी शोजमध्ये बघत आहात. गेल्याच वर्षी तुम्ही माझी सीरियल आणि माझं कॅरेक्टर तनया या दोन्ही गोष्टींना इतकं भरभरून प्रेम दिलं, इतका भरभरून प्रतिसाद दिला आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी गेली 20 वर्ष भरतनाट्यम शिकतेय. मी भरतनाट्यममध्ये डबल मास्टर्स केलेलं आहे आणि मी पुण्यातून फर्ग्युसन कॉलेजमधनं बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स केलेलं आहे. सो आय नो बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकली आहे, बरेच डान्स फॉर्म्स अजून शिकलेली आहे. सो असा डान्स आणि ॲक्टिंगचा आजपर्यंतचा प्रवास चालू आहे आणि त्यावर तुम्ही इतका उत्तम प्रतिसाद देताय, इतकं भरभरून प्रेम देताय त्याबद्दल थँक यू सो मच. तुमचा डान्सचा प्रवास नेमका कसा सुरू झाला? हे आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि पहिल्यांदा डान्सची आवड कधी आणि कशी निर्माण झाली होती? खरं तर ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कारण की मला आठवतं मी काहीतरी सेकंड स्टँडर्डमध्ये होते. खरं तर सेकंड स्टँडर्ड पण नाही, मी 6 वर्षाची होते आणि माझी आई जिथे जॉब करते तिथे एक ॲन्युअल फंक्शन होतं बेसिकली आणि मला सख्खी मोठी बहीण आहे, जी माझ्यापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. सो ॲक्चुअली माझी ताई परफॉर्म करणार होती त्या ॲन्युअल फंक्शनमध्ये आणि फ्रॉम नोवेअर माहीत नाही का, तिला असं का वाटलं, ताईचा कॉन्फिडन्स थोडासा लो झाला माईट बी. ती परफॉर्मन्सच्या आदल्या दिवशी म्हणाली आईला, की "मी परफॉर्मच नाही करणार. मला सगळ्या लोकांसमोर जायला भीती वाटते. मी स्टेजवर जाणारच नाही." मग मम्मीला असं झालं, की "अगं, असं नको करू, काही नाही होत, एकदा करून बघ, येईल कॉन्फिडन्स." पण मग ताई नाही म्हणाली, म्हणून खरं तर ती संधी माझ्याकडे आली. तर मम्मीने मला विचारलं, की "मोना तू करशील का? तुला शिकवलं तर तू 4 स्टेप्स जाऊन स्टेजवर करून येशील का?" तर मी म्हणाले, की "हो, तू शिकव, मी करेन." आणि खरं तर म्हणजे कोइन्सिडेंटली आईने मला आयुष्यात शिकवलेली पहिली लावणी म्हणजे नेहमीच राया तुमची घाई असं आणि घरच्या घरी छोटंसं मग साडी वगैरे मॅनेज करून अशा पद्धतीने माझा पहिला परफॉर्मन्स झाला आणि इतका छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे लोकं येऊन आईला म्हणाले, की "तुमची मुलगी किती छान डान्स करते, कोणत्या क्लासला जाते?" वगैरे. तर आईला असं झालं, "अरे, हिच्यात ही कला आहे, आपण हिला हे शिकवलं पाहिजे." अशा पद्धतीने खरं तर कोइन्सिडेंटली, ॲक्सिडेंटली मी डान्स करायला सुरुवात केली आणि माझ्या घरात खरं तर डान्सचं काहीच बॅकग्राऊंड नाहीये. म्हणजे आई आणि बाबा दोघंही जॉब करणारे आणि पिढ्यानपिढ्या कोणीच या क्षेत्रातलं नाहीये. सो डान्स क्लास शोधण्यापासनं ते भरतनाट्यम शिकण्यापर्यंत हा सगळाच त्यांच्यासाठी एक वेगळा प्रवास होता आणि माझ्यासाठी. कारण की आम्हाला भरतनाट्यम वगैरे या स्टाईल एक्झिस्ट करतात हेही माहीत नव्हतं तेव्हा. तर आईला कोणीतरी मैत्रीण सांगायची, की "हे बघ इथे असा-असा डान्स क्लास आहे. तो छान आहे. तिथे बरेच स्टुडंट येतात. तर तू तिथे ऋतुजाला टाक." असं म्हणत-म्हणत बऱ्याच स्टाईल शिकणं आलं. मग 4थीत मी भरतनाट्यम शिकायला सुरू केलं. आणि मी ज्या क्लासेसला जात होते बेसिकली, तर त्या काळी असं होतं की क्लासेसमध्ये ऑडिशन्स घेतले जायचे कोणत्याही डान्स रियालिटी शोचे. तर आय गेस तुम्हाला माहिती असेल सह्याद्रीवर दमदमादम नावाचा शो लागायचा त्या काळात. सो मला अजूनही आठवतंय की मी 4थीत होते आणि आमचा पूर्ण क्लास गेला होता ऑडिशनसाठी आणि ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झालं तर तिथे असं असतं की एक पार्लेजी ट्रॉफी म्हणजे ऑन द स्पॉट एखादं गाणं लावतात त्याच्यावर तुम्ही डान्स करायचा आणि एक मेन विनर ट्रॉफी या दोन्ही ट्रॉफीज मला मिळाल्या. सो काय माहिती मला वाटतं लक होतं किंवा देवाने हे सगळं प्लॅन केलेलं होतं कदाचित. मी कोणत्याही ऑडिशनला गेले ना, तर माझं सिलेक्शन व्हायचं. सो मग आई-बाबांना पण तो हुरूप राहिला, मला तो हुरूप राहिला, की अरे हे कंटिन्यू केलं पाहिजे. पण मी फ्रँकली मी तुम्हाला खरं सांगेन, मला कधीच मी डान्समध्ये करियर करेन असं कधीच वाटलं नव्हतं. बिकॉज आय वॉज व्हेरी स्टुडियस. आय गॉट 94% इन 10th. सो मी सायन्स घेतलं. आमच्या घरी भांडण झालं. आई-बाबा म्हणत होते, "आर्ट्स घे" आणि मी भांडत होते, "नाही, मी सायन्स घेणार. मला इंजिनिअर व्हायचंय." पण मग समहाऊ इंजिनिअरिंग करायला लागल्यावर आणि मग मी जॉबसाठी इंटरव्ह्यू दिला. पण तेव्हा मला असं झालं, की यार 9 to 5 कदाचित माझ्याकडनं नाही होणार. आणि आता इतके वर्ष डान्स शिकत असल्यामुळे ना, अभ्यासाचा त्रास कमी करायला म्हणा किंवा काही करायला म्हणा, माझी पावलं सतत डान्स क्लासकडे वळायची किंवा असं वाटायचं घरी जाऊन 1 तास डान्स केला ना, तरी मला छान वाटेल. सो मग समहाऊ ते करता-करता कुठेतरी रिअलाईज होत होतं, की नाही आपण आपली आवड मागे सोडतोय आणि आपण वेगळ्याच गोष्टीच्या मागे धावतोय असं. आणि मग मी फायनली डिसाईड केलं. आई-बाबांना सांगितलं, की नाही मी डान्समध्येच करियर करणार आहे. आणि मग मला असं आठवतंय, की माझं बी-सी-एस कंप्लीट झाल्यावर मी त्यांना सांगितलं, "आता मी जॉब नाही घेते. मला मास्टर्स करायचंय, पण मला मास्टर्स भरतनाट्यममध्ये करायचंय." सो मग मी पुढे त्यामध्ये पुण्यातूनच भरतनाट्यममध्ये मास्टर्स केलं आणि त्याच्यानंतरच मग रियालिटी शोचा प्रवास, आशिष दादाबरोबर केलेला रियालिटी शो असू दे, मग त्याच्या पुढे जाऊन मला मिळालेला इंडियाज बेस्ट डान्सर असू दे आणि त्या शोमध्ये मला खरं तर बऱ्याच लोकांनी ॲक्टिंगसाठी विचारलं. रेमो सरांनी त्यांच्या फिल्मसाठी विचारलं. तारक मेहताचा ॲक्ट केला होता त्यांनी मला, "तू दयाबेनचा रोल करशील का?" असं विचारलं. सो तिथून माझे ॲक्टिंगचे दरवाजे कुठेतरी ओपन होत गेले
कारण मला असं वाटतं माझ्या हात ना कायम म्हणजे माझ्यासाठी माझ्या इन्स्पिरेशन माधुरी मॅम आहेत. तर मला असं वाटायचं त्या दोन्ही गोष्टी करतात ना, डान्सही करतात, ॲक्टिंगही करतात. पण चान्स डान्सला मिळत गेला त्यामुळे ॲक्टिंग थोडी मागे राहिली. पण समहाऊ त्या गोष्टी पण नशिबाने माझ्या पुढे आल्या, त्या संधी येत गेल्या आणि अशा प्रकारे डान्सचा, ॲक्टिंगचा सगळा प्रवास सुरू झाला.